नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मी दोन गोष्टी किंवा किस्से तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पाकिस्तानची क्रिकेट टीम ही भारताकडून पराभूत होते आणि जितक्या लाजिरवाण्या पद्धतीत पराभूत होते, तेव्हा तेव्हा आपल्याला वर्तमानपत्रामध्ये किंवा माध्यमामध्ये एक बातमी अगत्याने वाचायला मिळते आणि ती बातमी म्हणजे पाकिस्तानात अनेक क्रिकेटच्या चाहत्यांनी आपापल्या घरातले टेलिव्हिजन फोडून टाकले. वाचले ते, ऐकले की नाही? आता त्या टेलिव्हिजनचा आणि क्रिकेटच्या मॅचचा काय संबंध असतो? क्रिकेटची मॅच त्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर काही वेळ दिसत असेल, पण उरलेल्या वेळेला अनेक गोष्टी दिसत असतात, बातम्या दिसत असतात, राजकीय घटना दिसत असतात, मालिका दिसत असतात, सिनेमा दिसत असतात. तर मग तुम्ही तुमचा सगळा राग त्या टेलिव्हिजनच्या सेटवर का काढता? ह्याचं उत्तर मला कधीही मिळालेलं नाही. मला तो खोडेपणा वाटलाय, खोडेपणाच आहे तो. तुम्ही तुमचा राग त्या टीव्हीवर कशाला काढता? त्या टीव्हीचा काय संबंध? टीव्हीने त्या क्रिकेट मॅच मध्ये कुठच्या हस्तक्षेप केलेला नाही. तुम्हाला दाखवलंय, बसल्या जागी घरात असेल, आणखी कुठे सार्वजनिक ठिकाणी असेल, त्या टीव्ही स्क्रीनने तुम्हाला ती मॅच दाखवली आहे, जी कुठेतरी दूर चाललेली आहे. आणि म्हणूनच तो जो टीव्ही फोडून टाकण्याच्या बातम्या असतात, तो पोरखेड किंवा पोरकटपणा मला समजू शकलेला नाही. हा एक किस्सा आहे. आता असे टीव्ही फोडणारे खोडे आहेत हे मी सांगायला नको तुम्हाला. तुम्हाला आवडलं नाही बघू नका, त्याच्या पुढे क्रिकेटवर बहिष्कार घाला, तुम्हाला नावडत्या टीमचा खेळ बघू नका, वगैरे वगैरे. दुसरा किस्सा मित्रांनो जो आहे, तो आहे काल परवा जे ठाकरे बंधूंचं मनोमिलन वगैरे झालं, ते जेव्हा बिनसलं होतं, म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी 2005 वगैरे मध्ये राज ठाकरे यांनी अचानक एक दिवस शिवसेना प्रमुख आणि आपले काका बाळासाहेब ठाकरे यांना एक पत्र लिहून अल्टिमेटम दिला होता की तुमच्या भोवती जो बडव्यांचा बाजार बसलेला आहे, त्या बडव्यांनी तुम्हाला तुमच्या अनुयायांपासून, भक्तांपासून दूर ठेवलेला आहे, ते बडवे दूर करा वगैरे, आणि त्यासाठी युअर टाइम स्टार्ट नाव वगैरे, आपकी समय सुरू होत आहे वगैरे. आठवतं तुम्हाला? तर त्यानंतर राज ठाकरे कोणाशी बोलत नव्हते, पुढे काय करणार याविषयी खूप अफवा पसरलेल्या होत्या. आणि अशा वेळेला माझे काही चांगले परिचित जवळचे मित्र असलेले पत्रकार माझ्या मागे लागले, अरे राज ठाकरेकडे जाऊ, जरा विचारू त्याला तो पुढे काय करणार आहे वगैरे वगैरे वगैरे. त्याचं कारण मी मार्मिकचा जेव्हा संपादक होतो, त्यामुळे राज ठाकरे यांच्याशी माझा चांगला परिचय झाला होता. अगदी 12वीतून आर्ट स्कूलमध्ये गेलेला आणि नव्याने कार्टून बनवायला शिकणारा, या वयामध्ये राज ठाकरेंचा आणि माझा परिचय झाला होता आणि टिकलेला आहे अजूनही. अधूनमधून त्यांचं माझं बोलणं होतं फोनवर कधीतरी. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही गेलो होतो राज ठाकरेंकडे, त्याने अगत्याने फार गर्दी होती बाहेर सगळी, आम्ही गेलो तर हे 4-5 पत्रकार होते, त्यांनी सगळं विचारलं. ते म्हणाले अजून काही माझ्या डोक्यात नाही, मला माहित नाही. राज ठाकरेंनी काहीही आता डोक्यात नाही असं ठामपणे सांगून टाकलं. पण त्यानंतर त्या पत्रकारांबरोबरच्या गप्पा जो किंवा तो संवाद होता, तो संपल्यावर राज ठाकरे मला म्हणाले, भाऊ जरा इकडे या. म्हणजे मला एका आतल्या खोलीत घेऊन गेले आणि त्यांनी मला जे सांगितलं ते खरंच एक दृष्टिकोन आहे असं म्हटलं पाहिजे. राज ठाकरेंनी मला सांगितलं, या सगळ्या तुमच्या बरोबर आल्या पत्रकारांना आणि मित्रांना एक गोष्ट समजवा की मी शिवसेना सोडली ती माझ्या कारणासाठी सोडली. याच्यानंतर मी जे काय करीन ते माझ्यासाठी करीन. माझ्याबरोबर जे माझ्यावर विसंबून शिवसेना सोडून आलेले किंवा शिवसेनेत नसलेले पण माझ्याविषयी हिताची भावना बाळगणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी मी जे काय करीन ते आमच्यासाठी करणार आहे. ते बातमी व्हावी म्हणून नाही, बातमी होण्यासाठी मी काहीही केलेलं नाही.
माध्यमांच्या लाईमलाईट मध्ये प्रकाश झोतामध्ये राहावं म्हणून मी शिवसेना सोडलेली नाही, किंवा पुढलं काय करायचं ते त्यासाठी करणार नाही की बातमी व्हावी. केल्यानंतर त्याची बातमी व्हावी, हरकत नाही, पण बातमी व्हावी म्हणून मी काय करत नाहीये. किंवा कृपा करून तुमच्या मित्रांना समजावा असं त्यांनी मला सांगितलं आणि मला ते पटलं. पण तो दृष्टिकोन आहे असं मी का म्हणतो, की ज्या वेळेला आसपास घटना घडत असतात, वेगवेगळ्या असतील, फक्त राजकारण असं नाही, आपल्या परिवारामध्ये, गोतावळ्यामध्ये, परिचितांमध्ये, परिसरामध्ये, कॉलनीमध्ये, गावामध्ये अनेक घटना घडामोडी घडत असतात. त्यातल्या काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी नावडतात. प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीनुसार होते तसं नाही, आणि प्रामुख्याने आपल्याला सोडून इतर जे काही करत असतात त्यामध्ये आपण किती नाक खुपसायचं याच्या मर्यादा असतात, आणि त्या मर्यादा पाळल्या तर तुम्हाला उत्तम पत्रकारिता करता येते. नाहीतर तुम्हाला पटणारं, तुम्हाला आवडणारं म्हणून तुम्ही एकाच्या मागे इतके वाहवत जाल. आता सुद्धा माझ्यावर अनेक जणांची टीका आहे की भाऊ तोरसेकरला राज ठाकरे विषयी भलताच कळवळा वगैरे आहे मी नाकारत नाही, आणि मी त्याची जाहीर कबुली दिलेली आहे. या तरुण नेत्याकडे, तुलनेने तरुण नेत्याकडे जर क्षमता असेल, गुणवत्ता असेल, कौशल्य असेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये एक मोठा पल्ला गाठण्याची क्षमता त्याच्याकडे असताना जर सूत्रबद्ध रीतीने, योजनाबद्ध रीतीने जर राज ठाकरे त्या कौशल्याचा आणि क्षमतेचा वापर करणार नसेल तर मला दुःख होतं. आणि म्हणून तो कळवळा आहे तो तेवढ्या पुरता, वैयक्तिक पातळीवर नाहीये. मी असं नेहमी मानत होतो, शरद पवारांवर सातत्याने टीका का करतो? शरद पवारांची गुणवत्ता, शरद पवारांचं कौशल्य, त्यांची समज इतकी दांडगी आहे की हा माणूस देशाच्या राजकारणामध्ये फार काही करू शकला असता, पण जवळजवळ 50-60 वर्ष उडाणटप्पूपणा करण्यात शरद पवारांनी आपली गुणवत्ता मातीमोल करून टाकली. याच्यावर माझा राग आहे, आणि त्याचं कारण सरळ आहे. मी असं नेहमी मानतो की कुठल्याही व्यक्तीचं जे टॅलेंट असतं, जी गुणवत्ता असते, जी क्षमता असते, ती त्याच्या सर्वसाधारण जीवनातल्या गरजा भागवण्यापुरती त्याची असते. पण एकदा त्याच्या गरजा भागल्या, साधारणतः जीवनावश्यक जे जे काय आहे ते मिळालं, की त्यानंतर जर त्याच्याकडे अधिकची क्षमता असेल तर ती सार्वजनिक मालमत्ता असते, ती समाजासाठीची गुणवत्ता असते, आणि ती त्याने समाजासाठी खर्च केली पाहिजे असं तो समाजाचं देणं लागत असतो. आणि म्हणून पवार असोत किंवा राज ठाकरे असोत, त्यांची क्षमता, त्यांची गुणवत्ता याच्यावर सर्वसाधारण महाराष्ट्राचा, जनतेचा अधिकार आहे. आणि जितका तो पवारांवर होता आणि आहे तितकाच तो राज ठाकरेंवर सुद्धा आहे. आणि त्या अर्थाने मला राज ठाकरे यांच्याविषयी कळवळा आहे, कारण ती जी गुणवत्ता आहे, ती जी गर्दी जमवण्याची आणि गर्दीला भारावून टाकण्याची भाषण शैली आहे, ती भले राज ठाकरेंमध्ये सामावलेली असेल, पण तिच्यावर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचा हक्क आहे. आणि म्हणून मनसे नावाचा पक्ष काढल्यानंतर तो चालबाबा, चांगला चालबाबा, ही अपेक्षा बाळगूनच मला राज ठाकरेंविषयी कळवळ आहे. पण आजचा तो विषय नाही, विषय जो आहे त्याची ही पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. ज्या वेळेला राज ठाकरेंनी वेगळेपण केलं आणि तेव्हा मी सांगितलं, त्यांनी जे सांगितलं तो दृष्टिकोन आहे की मी जे काय करतो किंवा जे करणार आहे ते पत्रकारांना बातमी मिळावी यासाठी केलेलं नाही. कृपा करून हे तुमच्या पत्रकार मित्रांना समजा, आणि त्याच दृष्टिकोनातून, त्याच भूमिकेतून मी आजचा विषय मांडणार आहे. अचानक काल परवा शरद पवारांनी आपल्या पुतण्याबरोबर तडजोडीचा एक पवित्र घेतल्याची बातमी आली, आणि ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकार हे चक्क सुतकात गेले. नवरा गेल्यावर त्याच्या पत्नीने टाहो फोडावा, किंवा राजा मेल्यानंतर जनानखनातल्या राण्यांनी आपण आता अनाथ पोरक्या झालो म्हणून टाहो फोडावा, तशा पद्धतीत मराठीतल्या अनेक पत्रकारांनी
जे काय अरुण्य रुदन सुरू केलेलं आहे ते करुणास्पद आहे. शरद पवार हे तुमचे लाडके नेते असतील असावेत, त्यांचं राजकारण तुम्हाला आवडलं असेल असावं, पण म्हणून तुमच्या इच्छेनुसार आणि तुम्हाला खुश करण्यासाठी पवारांनी राजकारण करावं ही अपेक्षा गैरलागू आहे, गैरलागू आहे. पण ज्या प्रकारचं पवार भरकटत गेले, राजकारणामध्ये भरकटत गेले, त्याला हे असलेच पतिव्रतेसारखा शरद पवारांच्या भल्या बुऱ्याचं समर्थन करणाऱ्या पत्रकारांचा दोष आहे. पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्रात चमत्कार घडला, कुठलाही चमत्कार घडलेला नव्हता. आणि मी 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं. 80 साली जे शरद पवार फक्त 54 आमदार निवडून आणतात, त्यांनी तब्बल 39 वर्षानंतर परत एकदा 54 आमदार निवडून आणले. हा पावसात भिजल्याचा चमत्कार नसतो. 40 वर्ष माणूस राजकारणात आपले पाय रोवून उभा राहायचा प्रयत्न करतो फक्त महाराष्ट्राच्या, आणि त्याला उभं राहता येत नाही. मजल कुठून जाते 54 पासून 54 पर्यंत. आणि बघा हे जे काय खोड्यासारखं वर्णन, अँग्री ओल्ड मॅन अशा शीर्षकाचे लेख लिहिले गेले. पवारांनी युतीला मिळालेल्या यशामध्ये मिठाचा खडा टाकला, विष कालवलं, उद्धव ठाकरेंना आमिष दाखवून फोडले आणि महाराष्ट्रात सरकार आलं. त्याला चोरी, लबाडी, गद्दारी जे काय पाठीत खंजीर खुपसणं म्हणतात, त्याला धूर्तपणा, मुत्सद्देगिरी म्हणत नाहीत. आणि जर ती पवारांची मुत्सद्देगिरी असेल तर मग शिवसेना फोडणं, पवारांची राष्ट्रवादी फोडणं, आता निवडणुकीच्या काळात उरलेल्या सगळ्या पक्षांमधले होतकरू उमेदवार भाजपने फोडले, त्याचंही कौतुक त्याच पत्रकारांनी केलं पाहिजे. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं नियोजन करणं, आयोजन करणं आणि जे काय केलं त्याचं कौतुक करणाऱ्यांना आज पवार जे काय वागतायत त्याच्याविषयी दुःख व्यक्त करण्याचा काडीचाही अधिकार नाही. पण पतिव्रतेपेक्षा अतिव्रता झालेले असे पत्रकार हे पवारांच्या सगळ्या छंदी फंदीपणावर जनानखान्यातल्या राण्या असतात तितक्या निष्ठेने वागत आले. त्यांना आज धक्का बसलाय. कारण असं झालं की पवार नेहमी ड्रामा करत आले, नाटक करत आले, डावपेच खेळत आले. अजितदादा फुटल्यानंतर सुद्धा त्यांनी असाच डाव खेळला. आणि मग आता तलवार उपसून 80 वर्षाचा माणूस मैदानात उभा ठाकलेला आहे म्हणून या सगळ्या जनानखान्यातल्या राण्या अगदी गरबा नाचायला लागल्या होत्या, दांडिया नाचायला लागल्या होत्या. पण आता तेच पवार आपल्या पुतण्याबरोबर, अजितदादा बरोबर, भाजपा सोबत गेलेल्या अजितदादा बरोबर महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने तडजोड करताना दिसले. किंवा होणार अशी नुसती बातमी आली तरी या सगळ्या जनानखान्यातल्या राण्या रडकुंडीला आलेल्या आहेत. ज्या पद्धतीमध्ये गेले 2-3 दिवस काका पुतण्याजवळ येणार, पवारांच्या मनोमिलनाच्या बातम्या आल्यानंतर आणि त्या पुढे सरकत काय ते सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार आणि प्रशांत कोणतो जगताप त्यांनी मोठं निष्ठा दाखवली विचारांची वगैरे. कुठल्या निष्ठा, कुठले विचार? फुले शाहू आंबेडकर विचारधारा हा भंपकपणा होता. पवारांनी कायम फोडणीतल्या कडीपत्त्यासारखी विचारधारा वापरली. जेव्हा सोयीची असेल तेव्हा वापरली, नसेल जेव्हा ताटावर बसलं की कडीपत्त्याचं पान वर्णाच्या वाटीच्या बाहेर असतं, तशी विचारधारा पवारांनी कायम बाजूला ठेवून दिलेली आहे. पण तरीही त्यातही पवारांचा धूर्तपणा आणि मुत्सद्देगिरी दाखवण्यामध्ये ज्यांची हयात गेली ते आता रडकुंडीला आलेले आहेत. याचं कारण या सगळ्यांनी जितका अजितदादांची निंदा नालस्ती केली भाजप सोबत गेल्यामुळे, पवारांची आपली पातिव्रत्य दाखवण्यासाठी करवा चौथचं व्रत करावं, वटपौर्णिमा करावी, तसे जे जे पत्रकार अजितदादांवर तुटून पडले आणि शरद पवारांची काय म्हणतात ती जन्मोजन्मीची गाठ वगैरे असल्यासारखे वागले, त्यांची आता पळापळ झाली. टाहो फोडून रडतायत.
कपाळीचं कुंकू पुसलं जातं की काय? याचं कारण, जर अजितदादा आणि पवार गट एकत्र आले तर त्याचं नेतृत्व आणि सगळी सूत्र ही अजितदादांकडे जाणार आणि आपल्या मुलीला केंद्रात मंत्रीपद मिळावं एवढ्यासाठी शरद पवारांनी ही पुतण्याबरोबरची तडजोड आरंभलेली आहे. हे या सगळ्या जनानखान्यातल्या राण्यांचं दुखणं आहे. आपल्या सावत्र लेकीला मिळणार आणि आम्ही काय आहोत? आम्ही नुसत्याच जनानखान्यात कोंडलेल्या राण्या. हे जे दुखणं आहे काय आहे मित्रांनो? हा, शरद पवार कधी 2014च्या, मी आठवतो, मी एबीपी माझा या चॅनेलवर 2014 विधानसभेचे निकाल लागत होते तेव्हा बसलेला होतो. बरेच पत्रकार होते. प्रसन्न जोशी, राजू खांडेकर, तुमचे अविनाश धर्माधिकारी, प्रवीण बर्दापूरकर हे साक्षीदार आहेत. मी त्यांच्याच घोक्यात बसलेला होतो. लाईव्ह ते निकाल येत होते आणि निकाल पूर्ण होण्याच्या आधी शरद पवारांनी परस्पर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला. आणि मला आठवतं, आता भाजप पवारावलंबी झाला असा शब्द मी तेव्हा वापरला होता. तेव्हा या सगळ्या जनानखान्यातल्या राण्या कुठली काकणं फोडून भिंतीवर डोकं आपटत होत्या का? नाही. पवारांची चतुराई. मग अचानक बाजूला झाले आणि भाजपने जेव्हा फुलकावण्या द्यायला सुरुवात केली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सरळ उद्धव ठाकरेंना कारण घातलं आणि उद्धव ठाकरेंच्या 63 आमदारांना सोबत घेऊन 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांनी सरकार चालवलं. तेव्हा पवारांनी तुमच्या विचारधारेचा कढीपत्ता फोडणीत टाकला होता आणि 2 महिन्यामध्ये वर्णाच्या वाटीतून उचलून बाहेर टाकला होता. ज्या दिवशी पवारांनी निकाल पूर्ण होण्याच्या आधी 2014 मध्ये भाजपला पाठिंबा दिला तेव्हा फुले शाहू आंबेडकर विचारांचं काय झालं होतं? तडतडत होता. उकळत्या तेलामध्ये पडलेले कढीपत्त्याची पानं जशी तडतडतात तसं पवारांच्या त्या पाठिंब्याने फुले शाहू आंबेडकर या विचारधारेची तडफडाट झाला नव्हता. आणि झाला असेल तर या सगळ्या राण्या तेव्हा का रडल्या नव्हत्या? त्याचं कारण असं आहे की आता पवार उतार वयात आहेत, त्यांना परत नव्याने उभारी घेता येणार नाही, झेप घेता येणार नाही आणि सगळीच्या सगळी पवारी संस्था, संघटना आणि त्यांचा जो व्याप आहे त्याची सगळी सूत्र अजितदारांकडे जाणार आणि तो आपल्याला जनानखान्यात तरी ठेवेल का हाकलून लावेल याच्या वेदना आहेत. विचारधारा ही फक्त दाखवायचे दागिने आहेत, बेगडीचे दागिने आहेत. सगळ्याच्या सगळ्या बघतोय 2 दिवसामध्ये असे काही तुटून पडलेत. विचारधारा. अरे कसली विचारधारा घेऊन बसलाय? दर 3 वर्षांनी, 2 वर्षांनी किंवा 4 महिन्यांनी चॅनेल बदलणारे, वर्तमानपत्र बदलणारे, पक्ष बदलणाऱ्यांवर हे करतात आणि पवारांवर ठपका ठेवतात. हमारी बिल्ली हमसे म्याव. असं मुद्दा इतकाच आहे की पवारांनी तुमच्यासाठी पक्ष काढला नाही की चालवला नाही. पवार तुमच्यासाठी राजकारण करत नाहीत. जे काय तुकडे अंगावर फेकतात त्याच्यावर जगा, त्यापेक्षा पवारांवर मालकी सांगू नका. तो अधिकार नाहीये तुम्हाला. पवार त्यांच्या हितासाठी, ते योग्य आहे की अयोग्य हा वेगळा भाग आहे, पण पवारांचं राजकारण हे पवारांसाठी असतं, पवार कुटुंबियांसाठी असतं, पवारांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी असतं. आणि तुम्ही तितके सगळे पण नाही हे पत्रकार आणि सोयरे पण नाही, हे लक्षात घ्या. कपाळावर कुंकू ठेवा नाही तर पुसा. पवारांना त्यांनी फरक पडत नाही. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.